गणी सांगा ना, का तोडलं रोपट? गणी सांगा ना, पळताय म्हणजे तुम्ही सोडलंय ते. तोंड सांभाळून बोलायचा माझ्याशी. आपण कोणाशी बोलतोय, काय बोलतोय, जरा तरी कळतंय का तुला? मॅनर्स वगैरे तर काही शिकवलेच नसतील घरच्यांनी. शेवटी नोकर ते नोकरच, लडी सर्वंट. असू दे, नोकर तर नोकर, पण आधी सांगा आमचं रोप का तोडलं? हे आमचं? एक मिनिट. या बंगलोच्या संपूर्ण प्रॉपर्टी मध्ये तुमचं असं काहीच नाही आहे. जे काही आहे ना ते सगळं आमचं आहे. कळतंय? आणि काय मगाचपासून यांची रोपटं लावलंय? हो, तोडला मी ते रोपटं. आमच्या बंगलोच्या गार्डन मध्ये ते अजिबात शोभत नव्हतं, त्यामुळे त्याला उपटून फेकून दिला मी. मग पण ते आम्ही गावावरून आणलं होतं, त्याला या मातीत लावलं होतं, त्याची काळजी घेतली होती. पण ते रोप तू तोडलं का? तोडलं? गणी गणी हे बघ, तू शांत हो, दंग नको करू, शांत हो. नाही होणार मी शांत. हिनं आपलं रोप तोडलंय. हिला तर मी सोडणार नाही. लय वाईट बाई आहे. चुप. तुम्हा दोघा बहीण भावंडांना ना खूप माज आलाय. डोक्यावर बसून नाचायला लागलाय तुम्ही. इथून पुढे इथे राहायचं असेल ना तर लायकीत राहायचं, नाहीतर निघायचं. दिशा मॅडम, तुम्ही गणीला का मारलं? What? ए, तू कोण आहेस ग मला येऊन प्रश्न विचारणारी? निघ चल. मी काय विचारते, तुम्ही गणीला का मारलं? अहो, लहान आहे त्यो. तुमच्यावर रागावून बोलला म्हणून मारायचं असतंय का? इथं आल्यापासून बघते हात धुवून मागं लागला तुम्ही आमच्या. तुमचा राग माझ्यावर आहे ना, मग माझा राग त्या जास्वंदाच्या रोपट्यावर काढायची काय गरज होती तुम्हाला? अहो, ते रोपटं फूल देत, त्याचा तरच बी होत नाही येतं कुणाला. एवढं शिकून काय फायदा आहे? एवढं शिकल्या सवरलेल्या माणसांना साधी एवढी गोष्ट कळत नाही. पण मला एक सांगा, नोकर आहे ना आम्ही, नोकर आहे ना, मग कशा पायी नादी लागताय आमच्या? ए चुप. मला नाही अक्कल शिकवायची तू. मुळात आहे ना तुझी तितकी लायकी पण नाहीये की तू येऊन मला काहीतरी सांगशील. आणि राहिला प्रश्न त्या प्लांटचा, ते आमच्या बंगलोच्या गार्डन मध्ये शोभून दिसत नव्हतं, अगदी तुझ्यासारखं. तुझ्यासारखंच त्याला उपटून बाहेर फेकून देण्या इतकीच त्याची लायकी होती. आतापर्यंत इथे मी नव्हते ना, त्यामुळे तू आणि तुझी फॅमिली खूप माजलायत. सगळ्यांच्या डोक्यावर बसून फिरताय तुम्ही. पण आता नाही, आता इथून पुढे मी असं होऊनच देणार नाही. आता ना पारू, जरा नीट काळजी घे हा. कारण काय, लवकरच तू, तुझा ड्रायव्हर बाप आणि हा स्टुपिड लिलीपुट, तुम्हाला सगळ्यांना मी त्या प्लांट सारखंच असं उचलून फेकून देणार आहे. काय केलं आहे आम्ही? आम्ही इथं कुणाला त्रास दिलाय? दिशा मॅडम, आम्ही इथं काम करतो, कष्ट करतो, कुणाच्या आद्यात मदत बी नसतोय. दिशा मॅडम, आम्ही तुमची सेवा करतो कारण तुम्ही आमचे मालक आहात. दिशा मॅडम, माझ्या आईनं आणि माझ्या बानं आमच्यावर संस्कार केलेत. ज्यांचं खातो त्यांच्याशी इमान राखायचं. आणि अजून एक गोष्ट ध्यानात ठेवा, माझ्या बानं मला स्वाभिमान सुद्धा शिकवलाय.
तुम्ही मालक असाल म्हणून तुम्ही आमच्याशी कसं बी वागाल, कसं बी बोलाल आणि आम्ही ऐकून घेऊ असं अजिबात नाही. मला सुद्धा तुमच्या भाषेत उत्तर देता येतं. पारू, सासू मॉम, कुठे बोलायचं, कधी बोलायचं, कुणासमोर बोलायचं याचं जरा भान ठेव. देवी आई, ते माझं रोप. मीच सांगितलं होतं उपटायला. दिशा ह्या घरची होणारी सून आहे. ती तिला काय हवं ते करू शकते. आणि तू कोण आहेस तिला जाब विचारणारी? तुझी हिम्मत कशी झाली जाब विचारायची तिला? जाऊ देत सासू मॉम, तिची तरी काय चूक आहे? तुम्ही तिच्या कितीतरी चुका पाठीशी घालून तिला लाडवून ठेवलंय, म्हणून आता ना तिला भान नाही राहिलंय कोणाशी कसं वागायचं याचं. आणि मला तर वाटतं आता काही काळानंतर मला सवय होऊन जाईल जया अशा उद्धट वागण्याची. इट्स ओके, आय एम फाईन. आणि प्लीज सासू मॉम, तुम्ही हिच्या तोंडाला नका लागू. तुम्ही चला बरं आत. बघितलंस का तुझ्या देवी आई? पारू, मला तुझ्याकडनं ही अपेक्षा नाही. आपण कायम आपली पायरी लक्षात ठेवायची. आपल्या समोर कोण आहे त्याच्यापेक्षा आपण काय आहोत हे जास्त महत्वाचं आहे. कशाला त्या मोठ्या लोकांच्या वाट्याला जायचं? तुला माहितीये ना, अहिल्या मॅडम मला भाऊ मानतीयेत आणि त्यांच्याच सुनेला तू ताड ताड बोलून आलीस. विसरलीस का? तू त्यांच्या घरात मोलकरीनेच आणि मी ड्रायव्हर आहे, ड्रायव्हर. 7 जन्मात त्यांच्याने आपली बरोबरी होऊ शकत नाही. अगं, त्यांचं मन बघ, त्यांच्या मनाचा मोठेपणा बघ. त्यांनी आजपर्यंत तुला आणि मला कधी नोकरासारखं वागवलं नाही. त्याची परतफेड ही अशी करायची का? तुम्हाला मी मागे एकदा सांगितलंय, आता परत सांगतो. त्यांच्या दृष्टीने आपण माती होत, माती. आणि ते आभाळ आहेत, लई अंतर आहे याच्यात. आणि ते आपल्याला तसंच ठेवायचंय. मामा, तुम्ही प्लीज पारूला काही बोलू नका. बघ, ह्या सगळ्यात तिची काही चूक नसणार. आय नो. पारू, मला तुम्ही कशा पायी आला तिथं? मालक आहात ना तुम्ही, आम्ही नोकर आहोत. मग नोकर माणसांच्या उमरेला कशा पायी पाहिला होताय तुम्ही? तुम्ही जा, निघा इथनं. प्रीतम बाबा, मी हात जोडतो तुमच्या समोर. आता तिचं डोकं ठिकाणावर नाहीये. प्लीज तुम्ही जाल का? मी समजून सांगतो तिला. प्लीज मामा, पण प्लीज जाल का? किती तोंड चालतंय? मॅडम बोलवलात? सावित्री, माझी कॉफी कुठे आहे? तुला माहिती आहे ना, मला वेळेत लागते कॉफी. सॉरी मॅडम, रोज पारू आठवण करून देते ना, त्यामुळे लक्षात नाही आलं माझ्या. पण सांगितले मी येईल इतक्यात. आल्यात. थांबा. सावित्री, या घरात मला एक धड कॉफी पण मिळणार नाहीये का? मॅडम, रोज ती तुमची कॉफी पारू. बस. किर्लोस्करांची शिस्त कुण्या एका माणसावर अवलंबून नाहीये.
आणि पारू नसेल घरात तर तिची कामं तू करायला पाहिजेस. आणि याआधी पारू नव्हती तेव्हा ही सगळी कामं तूच करत होतीस ना सावित्री? हो मॅडम, मी लक्ष देईन. घेऊन जा. बापरे, एवढा उशीर झाला तरी पारू कशी नाही आली अजून? ती कधी वेळ चुकवत नाही. ऐका, अरे जास्वंदाचं रोपटं कुठे गेलं? दिशा, तुला कळलं ना, मलाही मेंदू आहे. पारूला बाहेर काढलं मी या घरातून. म्हणजे फायनली तू तुझा ब्रेन यूज केलास तर नाहीस. प्रश्नच नाही ग. माझा मेंदू ना असा युनिक आहे, युनिक. ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली. इतका युनिक आहे की तो म्युझियम मध्येच ठेवण्यालायक आहे. जरा जास्त होतं हा. बाय द वे डॅमी, ऐक ना. कोण आलं? डॅमी, डॅमी. ए, तू दामिनीचं डॅमी. ओ डॅमी, नाईस. मी ना काल त्या गणीला अशी सणसणीत लावून दिली ना, त्याला आणि त्याच्या बहिणीला, त्या पावळट पारूला इतकं प्रोवोक केलं की ती मूर्ख माझ्याशी वाद घालायला लागली. आणि ते ऐकलं सासू मॉमने, आणि मग तिने तिची सुट्टी केली. म्हणजे बघ, तिला घराबाहेर हकलल्याचं टेक्निकली क्रेडिट मला मिळालं पाहिजे, राईट? नाही ठीक आहे, तुला मिळालं काय, मला मिळालं काय, आपल्याला रिझल्ट महत्वाचं आहे ना. दिशा, तुला काय वाटतंय आता ती पारू परत कामावर येईल? ती तर आता पॅकिंग करत असेल स्वतःच. कुठे जाणार ग बिचारी? जाईल तिच्या गावाकडे, तर बसेल रस्त्यावर पिंडो. सावित्री ताई, अगं तो सोडा आहे, मीठ नाही. या किचनला पण पारूचीच सवय लागली. कुठे काय ठेवलंय हे सगळं पारूलाच माहितीये ना. सगळं तिने छान लावून ठेवलंय. मग पारू येणार नाही कामावर? माहित नाही, आज तर काहीच बोलली नाही. येणार की नाही येणार न सांगताच काम सोडून दिलं. पुढे काय होणार या पोरीचं काय माहिती.
तू लय भोळी आहेस. तू कुणाचं बी काय बी बिघडवलं नव्हतं तरी बी तुला मातीपासून वेगळं केलं. त्यांना ना कळतच नाही की एखाद्याला आपल्या मातीपासून लांब करणं म्हणजे काय असतं ते, ताटातूट काय असते ते. पण अशीच करतात माणसं. असं करून त्यांना काय मिळतं कुणास ठाऊक. पण तू आता काळजी करू नको. आता मी आहे ना. जोपर्यंत मी या घरात आहे तोपर्यंत तुला कुणी म्हणजे कुणी बी हात लावू शकत नाही. पारू 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 बाळा थांब ना. बाळा तू किती मानतेस अहिल्या मॅडमना. सारखं आपलं देवी आई करत असतेस ना. त्यांच्या बोलण्याचा एवढा कसला राग. आणि पारू शेवटी आपण नोकर, मालक रागवणारच ना. बाळा अहिल्या मॅडमचं म्हणणं एवढं मनाला लावून नको घेऊस. अशा गोष्टी होत असतात. तुला सवय नाही ना या गोष्टींची, म्हणून वाईट वाटतंय तुला. होय पारू, तू लक्ष देऊ नकोस हे कामावर. तुझ्याशिवाय आम्हाला पण करमत नाही. तू चल कामावर. हे बघा, मला तुमच्या समध्यांचं प्रेम समजतंय. माझा कुणावर बी राग नाही. पण कसं आहे ना, आता माझं लगीन होणार आहे ना, त्यामुळे मला कामावर नाही येता येणार. नोकरी बी सोडावीच लागेल ना. म्हणून मी सवय करून घेते. लग्न झालं नाही ना अजून, व्हायचंय अजून. बरं बाळा, जोपर्यंत आहेस तोपर्यंत तरी ये ना. अगं तिकडे खूप गोंधळ होतोय तुझ्याशिवाय. प्लीज सर. तुझ्या असण्याची सवय लागली आम्हाला. आता माझ्या नसण्याची बी सवय करून घ्या. प्लीज पारू, थोडे दिवस थांब. पारू पारू बाळा, पारू पारू. कुठे बोलायचं, कधी बोलायचं, कुणासमोर बोलायचं याचं जरा भान ठेव. दिशा ह्या घरची होणारी सून आहे. ती तिला काय हवं ते करू शकते. आणि तू कोण आहेस तिला जाब विचारणारी? तुझी हिम्मत कशी झाली जाब विचारायची तिला? एकदम गावकडची आठवण झाली बघ. गावकड तू रोज रोज पिठलं भाकरी बनवायचीस. आज पोटभर जेवणार बघ. आज जेवणार म्हणजे रोज काही उपाशी राहतो काय? अरे तसं नाही बा. ताईडे कुठं रोज रोज पिठलं भाकरी बनवते म्हणून बोललं. ए पारू पारू, अगं लक्ष कुठे आहे तुझं? बा ताईडे तिच्या लग्नाची स्वप्न बघते वाटतं. ए पारू, ताईडे अगं कुठं लक्ष आहे तुझं? तुझंही ताट वाढून घे म्हणजे बरोबर जीवूयात आपण. बा ते मला नको आहे. म्हणजे मग अशी भूक लागली होती ना मला, तेव्हा आधीच खाऊन घेतलाय मी. तुम्ही जेवा ना. बर बर, नाही ती बरं केलं, कारण माझा ड्युटीवरून घरी यायचा काही टाइम नसतो. तर याच्या पुढं तू आणि गणी दोघं बी जेवून घेत जा. माझी वाट बघू नका. हा वा. वा 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 पारू, पिठलं आणि भात एक नंबर, भारी आहे. ताईडे जरा पिठलं तेलाची धार सोड की, म्हणजे अजून भारी लागल. वय 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 वय, द्या द्या.
वय